श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान, एक भयंकर सत्य उघडीस होणार डिसेंबर महिना संपण्याआधी. लक्षात घ्या मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही महिन्यांचा प्रवास हा एखाद्या भयानक स्वप्नासारखा राहिला आहे. रस्ते असूनही दिशा सापडत नव्हती आणि प्रयत्न करूनही यश हुलकावणी देत होते. नियतीने जणू तुमची अशी काही परीक्षा घेतली की जिथे स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवणे कठीण झाले होते. माझ्यासोबतच असं का होतंय, हा प्रश्न मनात सतत घर करून होता. रात्रभर पडणारी ती विचारांची चक्रे आणि उद्याच्या भविष्याबद्दल वाटणारी एक अनाम भीती यांनी केवळ शरीरच नाही तर तुमचा आत्माही थकावून टाकला होता. जणू एखादा अदृश्य सापळा तुमच्याभोवती विणला गेला होता, ज्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक मार्ग बंद दिसत होता. पण आता काळ बदलला आहे. डिसेंबर महिना संपण्यापूर्वी ब्रह्मांड अशा काही हालचाली करत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे जे षडयंत्र किंवा जे अडथळे दडलेले होते त्यांचा आता पर्दाफाश होणार आहे. हे सत्य भयंकर असेल, कारण ते तुमच्या जवळच्या माणसांचे खरे चेहरे समोर आणेल आणि तुमच्या आजवरच्या समजांना तडे देईल. ज्यांना तुम्ही तुमचे मानले त्यांच्यातील कोणाचे तरी मुखवटे गळून पडणार आहेत. ही वेळ भीतीची असली तरी ती तितकीच महत्त्वाची आहे, कारण जोपर्यंत हा कचरा तुमच्या आयुष्यातून साफ होत नाही तोपर्यंत भाग्याचा नवा सूर्य उगवणार नाही. काळजाचा ठोका चुकवणारा हा उलगडा तुम्हाला धक्का देईल, पण तुम्हाला मुक्तही करेल. या वादळाच्या मागेच लपलेला आहे एक चमत्कारिक प्रकाश. या व्हिडिओमध्ये सांगितलेले 7 बदल केवळ साधे बदल नाहीत, तर ते तुमच्या कर्मबंधातून मिळालेली सुटका आहेत. आत्तापर्यंत तुम्ही जे दुःख सहन केलं त्या प्रत्येक आसवाचा हिशोब नियती आता देणार आहे. ज्या कपाळावर चिंतेच्या रेषा होत्या तिथे आता विजयाचा टिळा लागण्याची वेळ आली आहे. आर्थिक चणचण संपणार की नाही, नात्यांमधील हा गुंता कधी सुटणार आणि करिअरमध्ये ती अपेक्षित भरारी कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरुजींनी सांगितलेल्या या 7 विभागांत दडलेली आहेत. एका अशा प्रवासासाठी तयार व्हा जिथे भीती संपते आणि एका नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात होते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला चमत्कार म्हणजे वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळातील सर्वात मोठी भीती ही पैसा राहिली आहे. तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले, घाम गाळला, पण जेव्हा फळाची वेळ आली तेव्हा नियतीने हात आखडता घेतला. कधी अचानक उद्भवलेले आजारपण, कधी घरातील अनपेक्षित खर्च, तर कधी कर्जाचा वाढता डोंगर. यामुळे तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकला होतात जिथे बाहेर पडण्याचा प्रत्येक रस्ता बंद वाटत होता. मेहनतीचे पैसे वेळेवर न मिळणे किंवा हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जाणे यामुळे मनात एक सततची असुरक्षितता निर्माण झाली होती. हा केवळ आर्थिक प्रश्न नव्हता, तर तो तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली घरघर होती, ज्याने तुम्हाला मानसिकरित्या खचवून टाकले होते. डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आकाशातील ग्रहांची स्थिती, विशेषतः शुक्राची तुमच्या दुसऱ्या भावावर पडणारी दृष्टी, हे संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचे आणि आर्थिक संघर्षाचे ढग आता विरघळणार आहेत. जे पैसे वर्षानुवर्षे कुठेतरी अडकले होते, ज्या प्रॉपर्टीचे वाद सुटत नव्हते किंवा ज्या सरकारी कामात तुमची रक्कम अडकली होती, ती आता अचानक मार्गी लागणार आहे. हे परिवर्तन इतक्या वेगाने होईल की ज्या कामांसाठी तुम्ही महिने वाट पाहिली ती अवघ्या काही तासांत किंवा दिवसांत पूर्ण होताना पाहून तुम्ही स्वतः थक्क घ्याल. हा बदल केवळ तात्पुरता पैसा येण्यापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या आयुष्यात स्थैर्य घेऊन येणार आहे. गुरुजींनी स्पष्टपणे नमूद केले आहे की आता आलेला पैसा तुमच्या हातात टिकेल आणि वाढेल सुद्धा. तुम्हाला पहिल्यांदाच अशी जाणीव होईल की तुमच्या डोक्यावरची कर्जाची टांगती तलवार आता दूर झाली आहे आणि तुम्ही सुरक्षित आहात. ही आर्थिक सुबत्ता तुमच्या मनातली भीती काढून टाकेल आणि तुम्हाला पुढील मोठ्या योजना आखण्यासाठी बळ देईल. डिसेंबर संपण्यापूर्वी मिळणारी ही आर्थिक रसद तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या यशाची पायाभरणी करणारी ठरणार आहे, ज्यामुळे तुमची उत्सुकता आणि उत्साह दोन्ही शिगेला पोहोचेल. दुसरा चमत्कार म्हणजे वृषभ राशीच्या लोकांसाठी सर्वात वेदनादायक काळ तो होता जेव्हा तुम्हाला स्वतःच्याच माणसांकडून मानसिक त्रास सहन करावा लागला. तुम्ही ज्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी स्वतःचे सुखदुःख बाजूला सारले, त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. कुटुंबातील मतभेद असोत वा जोडीदारासोबतचे टोकाचे गैरसमज, या सर्वांमुळे तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे कोलमडून गेला होता. मी कोणाचं काय वाकडं केलं, हा प्रश्न तुम्हाला आतून पोखरत होता. मनात सतत एक भीती होती की पुन्हा कोणावर विश्वास ठेवावा की नाही.
या नात्यांमधील गुंतागुंतीमुळे तुम्हाला मिळणारी मानसिक शांतता जणू कायमची हिरावली गेली होती. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एका भयंकर वास्तवाचा इशारा देण्यात आला आहे की डिसेंबरच्या या शेवटच्या दिवसांत चंद्र आणि शुक्राची युती तुमच्या भावनांच्या क्षेत्रावर प्रकाश टाकणार आहे. याचा परिणाम असा होईल की तुमच्या आसपास वावरणाऱ्या लोकांचे खरे चेहरे आता उघड होतील. जे लोक तुमच्यासमोर गोड बोलून मागे तुमचे नुकसान करत होते, त्यांचे सत्य आता पुराव्यासह समोर येईल. हे सत्य सुरुवातीला तुम्हाला हादरवून टाकेल. तुम्हाला कदाचित भीती वाटेल की आता माझं कोण उरलं आहे. पण लक्षात ठेवा, हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे. नियती स्वतःहून अशा विषारी लोकांपासून तुम्हाला दूर नेणार आहे, जे तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होते. या सत्याच्या उलगड्यानंतर तुमच्या आयुष्यात एक मोठी शांतता निर्माण होईल. गुरुजींनी सांगितले आहे की जे चुकीचे लोक होते ते स्वतःहून तुमच्या आयुष्यातून बाहेर पडतील आणि ज्यांच्याशी तुमचे नाते खऱ्या अर्थाने घट्ट आहे ते तुमच्या अधिक जवळ येतील. इतक्या वर्षांपासून नाती जपण्यासाठी तुम्ही जी धडपड करत होतात ती आता थांबेल, कारण समस्या आता आपोआप सुटू लागतील. तुमच्या मनावरचा भावनिक भार हलका होईल आणि एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्ही अशा लोकांशी जोडले जाल जे तुमच्या अस्तित्वाचा आणि मेहनतीचा आदर करतील. हा बदल तुमच्या मनाला एक अशी उभारी देईल ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा प्रेमावर आणि विश्वासावर विश्वास ठेवू लागाल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही काळात आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात प्रचंड उपेक्षा सहन केली आहे. तुम्ही रक्ताचे पाणी करून कष्ट केले, इतरांपेक्षा जास्त जबाबदाऱ्या उचलल्या, पण जेव्हा श्रेयाची किंवा मोबदल्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला जाणीवपूर्वक डावलले गेले. इतकी मेहनत करूनही माझ्या वाट्याला फक्त टीका आणि दुर्लक्ष का? या विचाराने तुम्हाला आतून पोखरले होते. योग्य संधी मिळत नव्हती आणि तुमची प्रगती जणू एका जागी खिळून राहिली होती. ही केवळ आर्थिक अडचण नव्हती, तर आपल्या कर्तृत्वाबद्दल निर्माण झालेली ती एक भीतीदायक शंका होती, ज्यामुळे तुमची रात्रदिवस झोप उडाली होती. मात्र आता डिसेंबरचा शेवट तुमच्या करिअरला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींनी सांगितले आहे की गुरुग्रहाची विशेष दृष्टी तुमच्या दशम भावावर पडत आहे, जे तुमच्या कर्मक्षेत्राचा स्वामी आहे. यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक एक विलक्षण गती निर्माण होईल. तुम्ही आजवर केलेल्या कामाची आता दखल घेतली जाईल. जे वरिष्ठ तुम्हाला आजवर गृहीत धरत होते तेच आता तुमच्या कौशल्याचे कौतुक करतील. नोकरीत पगारवाढ, पदोन्नती किंवा तुमच्या मनासारखी बदली होण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत. परदेशातून कामाच्या संधी मिळणे किंवा एखादी मोठी ऑफर तुमच्या दारात येणे ही आता केवळ उत्सुकता राहिली नसून ते एक जिवंत वास्तव ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ जणू साक्षात लक्ष्मीची पावले उमटवणारा असेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेले सौदे ज्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले पण यश आले नाही, ते आता एका निर्णयाने मार्गी लागतील. तुमच्या करिअरमधील हा बदल केवळ काही दिवसांपुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या भविष्याचा मजबूत पाया रचणारा आहे. तुमची समाजात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याची वाट पाहतील. आतापर्यंत तुम्ही ज्या भीतीपोटी नवीन प्रयोग करणे टाळत होतात ती भीती आता आत्मविश्वासात बदलेल. हा आठवडा तुमच्या करिअरमध्ये असे एक तेज घेऊन येईल ज्यामुळे तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळातील सर्वात मोठा शत्रू हा त्यांचा स्वतःचा विचार राहिला आहे. सततची चिंता, उद्याची भीती आणि मनात घर करून बसलेली असुरक्षितता यामुळे तुम्ही मानसिकरित्या पूर्णपणे कोलमडून गेला होतात. हे मानसिक ओझे इतके वाढले होते की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही दिसू लागला होता. रात्रभर डोळ्यातून झोप गायब होणे, अस्वस्थ वाटणे आणि विनाकारण शरीरात त्राण नसल्याची जाणीव होणे यामुळे तुम्ही जणू जिवंत असूनही निर्जीव झाला होतात. मी पुन्हा पूर्वीसारखा आनंदी होऊ शकेन का? ही भीती तुम्हाला आतून पोखरत होती आणि या थकव्यामुळे तुम्ही साध्या कामातही रस घेऊ शकत नव्हता. गुरुजींनी सांगितले की डिसेंबरच्या या शेवटच्या टप्प्यात ग्रहांची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत सुखद बदल घेऊन येत आहे. चंद्र, जो मनाचा कारक मानला जातो, तो आता तुमच्या मन आणि शरीरावर उपचार करणारी स्थिर ऊर्जा प्रदान करणार आहे. मनातील तो विचारांचा गोंधळ आता थांबणार असून तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता अनुभवता येईल. तुमची झोप सुधारेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल. ही केवळ शारीरिक सुधारणा नसून ती तुमच्या आत्मिक शक्तीचे पुनरुज्जीवन असेल. ज्या जुन्या आजारांनी किंवा शारीरिक तक्रारींनी तुम्हाला दीर्घकाळापासून त्रस्त केले होते त्या आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागतील, ज्यामुळे तुम्हाला विलक्षण हलकेपणा जाणवेल.
जेजब मनातील भीती आणि शरीरातील थकवा दूर होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने भाग्योदय होतो. या काळात तुमचा उत्साह इतका वाढेल की कठीण वाटणारी कामेही तुम्ही सहजतेने पूर्ण कराल. तुमची निर्णय क्षमता अधिक स्पष्ट आणि परिणामकारी होईल. आतापर्यंत तुम्ही ज्या मानसिक दबावाखाली जगत होतात तो आता पूर्णपणे निघून जाईल आणि त्या जागी एक नवा आत्मविश्वास संचार करेल. हा बदल तुमच्या संपूर्ण जीवनाची गुणवत्ता सुधारून टाकेल. तुम्ही आता केवळ आयुष्याशी संघर्ष करणार नाही तर प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास सुरुवात कराल. तुमच्या डोळ्यांतील ती भीती आता मावळली असून तिथे यशाची एक नवी चमक दिसू लागेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षांचा काळ हा केवळ संघर्षाचा नव्हता, तर तो एका कठीण कर्माचा फेरा होता. तुम्हाला वारंवार असे वाटत होते की तुम्ही कितीही चांगले केले तरी तुमच्या वाट्याला वाईटच का येते. एखादे काम पूर्णत्वास येताना शेवटच्या क्षणी का अडकते. हा विलंब, हा संघर्ष आणि ही मानहानी म्हणजे तुमच्या पूर्वकर्माचा एक भाग होता, ज्याने तुम्हाला एका चक्रात अडकवून ठेवले होते. या चक्रातून सुटका होईल की नाही ही भीती तुम्हाला सतत सतावत होती. चुकीची माणसे आणि नकारात्मक परिस्थिती यांनी तुम्हाला चारही बाजूंनी घेरले होते. जणू काही तुमची प्रगती कायमची रोखून धरली गेली आहे असा भास होत होता. गुरुजींनी सांगितलेला हा 5वा चमत्कार सर्वात महत्त्वाचा आहे, कारण येथे तुमच्या आयुष्याचा बॅकलॉग संपणार आहे. गुरु आणि शनी यांच्या विशेष स्थितीमुळे तुमच्या जीवनातील कर्माचा तो जुना क्लेशदायक अध्याय आता कायमचा बंद होणार आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला आजवर रोखून धरले होते, मग तो आर्थिक ताण असो, कायदेशीर कटकटी असोत किंवा मानसिक क्लेश, त्यांचा आता पूर्णविराम लागेल. ही केवळ साधी सुधारणा नाही, तर ही कर्मातून मिळणारी मुक्ती आहे. या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील घटनांची गती अचानक वाढेल. जिथे काहीच हालचाल होत नव्हती तिथे आता आश्चर्याने थक्क करणाऱ्या सकारात्मक घडामोडी एकामागोमाग एक घडू लागतील. जसा एखादा अंधारलेला बोगदा संपल्यावर प्रकाशाचा झोत अंगावर पडतो, तसाच अनुभव तुम्हाला आता येईल. भाग्याचे नवे चक्र सुरू झाले आहे, जो तुमच्यासाठी यशाची नवी द्वारे उघडणार आहे. नव्या ओळखी, नवे मार्ग आणि नव्या संधी तुमच्यासमोर चालून येतील. आतापर्यंत तुम्ही जे काही गमावले आहे याची भरपाई होण्याची वेळ आली आहे. डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक पवित्र पायरी ठरेल. ही उत्सुकता आता शिगेला पोचली आहे की आता पुढे काय होईल. पण खात्री बाळगा, नियती आता तुमचे भाग्य नव्याने लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे आणि त्यामध्ये आता केवळ सुख, समृद्धी आणि विजयाचाच उल्लेख असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळाचा प्रवास हा जणू विस्तवावरून चालण्यासारखा होता. तुम्ही केवळ संकटांचा सामना केला नाही, तर एका अशा मानसिक अवस्थेतून गेलात जिथे प्रत्येक वळणावर भीती आणि असुरक्षितता दबा धरून बसली होती. पण गुरुजींनी सांगितलेला एक अत्यंत महत्त्वाचा पैलू सांगितला आहे. हा कठीण काळ तुम्हाला मोडण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला घडवण्यासाठी होता. या संघर्षाने तुम्हाला अधिक परिपक्व, धीर, गंभीर आणि मजबूत केले आहे. ज्या वेदना तुम्ही निभावल्या त्या आता तुमच्या शक्तीमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. आत्तापर्यंत तुम्ही ज्या अंधाऱ्या बोगद्यातून चालत होतात, जिथे प्रकाशाचा एक किरणही दिसत नव्हता, त्या प्रवासाचा अंतिम टप्पा आता उजेडाने भरलेला आहे. ब्रह्मांड आता तुमच्यासाठी आपली दिशा बदलत आहे. हा बदल केवळ योगायोग नाही, तर तुमच्या अनेक वर्षांच्या संयमाचे आणि चिकाटीचे फळ आहे. गुरुजींनी सांगितले आहे की डिसेंबरच्या शेवटी तुमची ग्रहस्थिती अशी काही पालटणार आहे की आजवर तुमच्या विरोधात उभी असलेली परिस्थिती आता तुमच्या समर्थनात उभी राहील. जणू काही एखादा अदृश्य हात तुम्हाला संकटातून बाहेर काढून यशाच्या शिखराकडे नेण्यास सज्ज झाला आहे. जिथे मार्ग बंद होते तिथे आता आपोआप दरवाजे उघडतील. ही केवळ तुमची प्रगती नाही, तर तुमच्या जीवनाचा पूर्ण मार्गच बदलून टाकणारा हा टर्निंग पॉइंट आहे, जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल इतका अनपेक्षित असेल. हा काळ केवळ एका आठवड्याचा बदल नसून अनेक वर्षांच्या वनवासानंतर मिळणाऱ्या विजयाची सुरुवात आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर, मग तो पैसा असो, काम असो किंवा आरोग्य, आता एका नव्या तेजाचा उदय होणार आहे. ही उत्सुकता आता सत्यात उतरणार आहे की माझे दिवस कधी बदलतील. कारण आता तुमचा आत्मविश्वास आणि तुमची प्रतिष्ठा दोन्ही नव्या उंचीवर जाण्यास सज्ज आहेत. ज्या लोकांमुळे तुमच्या मनात भीती निर्माण झाली होती, त्यांच्याच समोर आता तुम्ही ताठमानेने उभे राहणार आहात. हा बदल तुमच्यासाठी एक नवा आणि स्वच्छ अध्याय उघडणारा असून इथून पुढे तुमचा प्रवास केवळ यशाच्या दिशेनेच होणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांमधील हा काळ केवळ एका कॅलेंडर महिन्याचा शेवट नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका क्लेशदायक आणि भीतीदायक युगाचा अंत आहे.
गेली अनेक वर्षे तुम्ही ज्या अपमानाचे, गरिबीचे आणि मानसिक छळाचे ओझे वागवले, तो सर्व भार आता उतरवण्याची वेळ आली आहे. माझं नशीब कधी उजळणार? या प्रश्नाचे उत्तर आता साक्षात कृतीतून मिळणार आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींनी आता माघार घेतली असून संघर्षाची ती काळी रात्र आता कायमची संपली आहे. हा एक असा क्षण आहे जिथे भीतीची जागा कृतज्ञतेने घेतली आहे आणि तुमच्या कष्टांचे चीज होताना पाहून डोळ्यांत आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओचा हा शेवटचा भाग एका तेजस्वी भविष्याची ग्वाही देतो. आता तुमच्या दारात जो काळ उभा आहे तो तुमच्या प्रगतीचा सुवर्णकाळ असेल. पैसा, आरोग्य, करिअर आणि नाती या चारही दिशांनी तुमच्यावर सुखाचा वर्षाव होणार आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुमचे यश पाहून आता त्यांच्या चुकीची जाणीव होईल. तुमची प्रतिष्ठा केवळ समाजातच नाही तर तुमच्या स्वतःच्या नजरेतही उंचावेल. हा बदल केवळ बाह्य नसून तो तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे. आता तुम्ही केवळ साध्या संधी शोधणार नाही तर तुम्ही स्वतः संधी निर्माण कराल. तुमच्या आयुष्यात आता असा एक चमत्कारिक प्रवाह सुरू झाला आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावरून कधीही खाली उतरू देणार नाही. सरतेशेवटी हा भाग सांगतो की हा आठवडा तुमच्या पुढील संपूर्ण वर्षाच्या मोठ्या भाग्यासाठी एक मजबूत पाया घालणारा ठरणार आहे. ही केवळ एक तात्पुरती लाट नसून हे तुमच्या आयुष्याचे कायमस्वरूपी परिवर्तन आहे. आतापर्यंत तुम्ही जे सहन केले ते तुम्हाला या विजयासाठी पात्र बनवण्यासाठी होते. त्यामुळे आता मनात कोणतीही शंका किंवा भीती न ठेवता या नव्या अध्यायाचे स्वागत करा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि ग्रहांच्या या शुभयोगाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता कायमचा दूर झाला आहे. नवा प्रवास, नवा अध्याय आणि नव्या तेजाचा उदय आता तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. हाच तो क्षण आहे ज्याची तुम्ही जन्मापासून वाट पाहत होता. तर चला थांबूया इथेच आपण. व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि स्वामीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेने, भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ, जय महाबली हनुमान लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.